नमस्कार. तर आता मुंबई, मीरा भाईंदर आणि नागपूर शहर ह्यांचे पेपर राहिलेले आहेत. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज, फोन येतात, की मॅडम आता आम्ही आणखी अभ्यास काय करू? तर बघा, आपण जेवढे पण पी-वाय-क्यू घेतलेले आहेत, मी चॅनलवर 5-6 तासाचे जे लेक्चर्स आहेत, तर ते कमीत कमी 3 ते 4 पी-वाय-क्यू तुम्ही करायचे आहेत. कंपल्सरी. तुमचा जिल्ह्याचा तर कराच, पण जे बाकीचे जिल्हे आहेत, ते सुद्धा करायचे आहेत. प्लस तुम्हाला आणखी काय करायचं आहे, तर 15, 22 आणि 29 तारखेला जेवढे पेपर झाले आहेत, त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे आणि हे जे क्वेश्चन पेपर आहेत, त्याला करंट अफेअर्सची जोड देत जायचं आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी काय घेतलं आहे, ठाणे ग्रामीण आणि नाशिक ग्रामीण ह्याचा परवा झालेला पेपर. बघा, आत्ताच्या भरतीला जे जी-के जी-एसचे क्वेश्चन्स आले होते, ते 2016 आणि 2018चे जे पेपर झाले होते, त्याच्यामधून घेतले होते. त्यातले बरेचसे क्वेश्चन त्याच्यामधलेच होते आणि ह्याच्यामधले जे अवघड क्वेश्चन्स आहेत, ते मी पुढे घेतले आहेत. आता अवघड म्हणजे कसे, खूप जास्त डिफिकल्ट असे नाही, तर असे प्रश्न ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, अशा प्रकारचे प्रश्न मी घेतले आहेत आणि बरेचसे आहेत. तुमची बरीच चांगली रिव्हिजन होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. ठाणे ग्रामीणचा पेपर हा बऱ्याच जणांना अवघड गेला, पण मला असं वाटतं की पेपर अवघड नव्हता. तो पी-वाय-क्यू मधूनच घेतलेला. आता तुम्ही म्हणाल, मॅडम नवीन प्रश्न होते, पी-वाय-क्यू कुठं होते? तर जे 16, 17 आणि 18 त्यावेळेसची जी पोलीस भरती होती, तिथले क्वेश्चन ही ते ठाणे ग्रामीणला घेतले होते. बघा, ठाणे ग्रामीणला अवघड म्हणजे काय, की थोडेसे लेंदी क्वेश्चन्स होते. लेंदी म्हणजे काय, स्टेटमेंट बेस्ड. जसं एम-पी-एस-सीला वगैरे प्रश्न विचारतात, तुम्हाला 2-3 प्रश्न देतात, मग वरीलपैकी बरोबर कोणते, चुकीचं कोणते, अशा प्रकारे. मग वाचायला वेळ जातो. मग थोडेसे लेंदी क्वेश्चन्स होते. आणि बघा, पेपर अवघड असेल तर काय होतं, कट ऑफ कमी लागतो. पण जर पेपर सोपा आला तर कट ऑफ जास्त लागतो. त्याच्यामुळे मला वाटतं पेपर थोडासा अवघड असला पाहिजे. मग आता मी ठाणे ग्रामीण आणि नाशिक ग्रामीण सोबत जी 16-17ची भरती होती, 18ला वगैरे जे पेपर झाले होते, त्यातले जे अवघड क्वेश्चन्स आहेत, ते मी ह्याच्यासोबत तुम्हाला अटॅच करून दिलेले आहेत. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे, खालील विधानांचा विचार करावा. पहिलं काय आहे, 44व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच 1978 मध्ये संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून तो फक्त कायदेशीर हक्क ठेवला. तर हे वाक्य बरोबर आहे. कारण 1978ला 44वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यावेळेस जो संपत्तीचा मूलभूत हक्क हा कशामध्ये होता, तर कलम 31 मध्ये होता. तो काढून टाकला, तो रद्द केला आणि त्याच्यानंतर तो फक्त कायदेशीर हक्क ठेवला. मग कायदेशीर हक्क हा कोणत्या कलमाअंतर्गत येतो, तर कलम 300A ह्याच्या अंतर्गत तो फक्त कायदेशीर हक्क राहिलेला आहे, जे की बरोबर आहे. पुढचं बघूया. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये अनुच्छेद 51 अंतर्गत मूलभूत कर्तव्ये संविधानात जोडली. हा पण सोपा प्रश्न होता, सोपं वाक्य आहे, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचं बघूया. 73व्या घटनादुरुस्तीने 1992 मध्ये पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. हे सुद्धा बरोबर आहे. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, ते 1992 ला झाली आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगत होते. आता बघा, हे तीनही जी वाक्य आहेत, हे पी-वाय-क्यू मधले आहेत. पण बाकीच्या जिल्ह्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारलाय, की हा एक सिंगल क्वेश्चन 1 मार्काला, हा सिंगल 1 मार्काला, हा सिंगल 1 मार्काला. पण इथे ठाणे ग्रामीणला इथं कसा प्रश्न विचारला आहे, तर तीनही वाक्यांचं एक वाक्य केलं आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला हा फक्त प्रश्न 1 मार्काला टोटल विचारलेला आहे. तर अशा प्रकारे थोडंसं लेंदी केलेलं आहे आणि बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत, ते असेच स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आणि अशा प्रकारचे प्रश्न कुठे विचारले जातात, पी-एस-आयला, एम-पी-एस-सीला असे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तर मग आपलं उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक डी 1, 2, 3 सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारत चीन सीमेबद्दल खालील विधानांचा विचार करावा. पहिलं काय आहे, भारत चीन सीमारेषेला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असे म्हणतात आणि तिची लांबी अंदाजे 2540 किलोमीटर आहे. तर बघा, हे इथंपर्यंत बरोबर आहे, की भारत चीन सीमारेषाला LAC म्हणतात, म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतात. पण त्याची जी लांबी आहे ती 3488 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे हे काय झालं, तर हे चुकीचं झालं. आता हा थोडासा कसा अवघड प्रश्न बनतो. आपल्याला ॲक्च्युअली माहिती आहे, की आपले जे भारत चीन रेषा आहे, भारत पाकिस्तान जी सीमारेषा आहे, त्याला काय म्हणतात. पण त्यांची लांबी आपण आतापर्यंत कधी बघितली नव्हती किंवा आपल्या एवढे लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे हा थोडासा अवघड प्रश्न झाला. पण आपलं हे काय झालं, पहिलं वाक्य चुकीचं झालं. नेक्स्ट बघूया. LAC 3 भागात विभागली आहे. पश्चिम म्हणजे लडाख, मध्य म्हणजे उत्तराखंड आणि हिमाचल आणि पूर्व म्हणजेच अरुणाचल आणि सिक्कीम. हे बरोबर आहे. जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे ही या 3 भागात विभागलेली आहे. पुढे बघूया. भारत पाकिस्तान सीमेला
लाईन ऑफ कंट्रोल असे म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येणार? फक्त 2 आणि 3. तसेच बघा, भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या मूळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेला काय म्हणतात? तर रेड क्लिफ लाईन असे म्हणतात. आता तुम्ही मला सांगा की ड्युरंड लाईन कुठे आहे? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न सोपा होता. बघा, भारतामध्ये रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया हे कोणत्या जबाबदारी पार पाडतात? तर ह्याचं उत्तर काय आहे? जनगणना म्हणजे सेन्सस. आपल्या भारताचे जनगणनेचे संपूर्ण काम हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया हे यांच्याकडून केलं जातं. आणि हे कशाच्या अंतर्गत येतात? तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. आधार कार्ड वितरण हे कोणाच्या अंडर येतं? तर UIDAI. ह्याचा फुल फॉर्म काय आहे? युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, या संस्थेकडून ते केलं जातं. राज्यांना ऊर्जा वितरण हे काम केंद्र आणि राज्यांचे ऊर्जा मंत्रालय आणि वीज मंडळे यांच्याकडे ते असतं. राष्ट्रपतींची निवडणूक, आता ह्याचा तर काही संबंधच नाही. राष्ट्रपतींची निवडणूक हे काय आहे? हे कोण पार पाडतं? तर भारतीय निवडणूक आयोग पार पाडतो. तसेच बघा, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर हे एकत्रच असतात, एकच असतात. मग हे कोण आहेत? तर मृत्युंजय कुमार नारायण. कारण आता जनगणना होणार आहे, त्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसे मी पुढे पुढे जसं जाऊ आपण, तसे मी सेन्ससवर म्हणजेच आपल्या जनगणनेवर बरेचसे क्वेश्चन घेतले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संसदेत 0 तास बद्दल खालील विधाने विचारात घ्या. बघा, पहिलं काय आहे? 0 तास प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर लगेचच येतो आणि दुपारी 12 वाजता सुरू होतो. हे बरोबर आहे. पुढे बघा, 0 तासात सदस्य पूर्व सूचनेशिवाय तातडीने सार्वजनिक महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. तर हे काय आहे? हे सुद्धा विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघूया. 0 तास ही संकल्पना भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेली आहे. तर हे काय आहे? चुकीचं आहे. कारण ही जी संकल्पना आहे ही भारतीय संविधानात किंवा कोणत्याही संसदेच्या नियमावलीत कुठेही स्पष्टपणे नमूद केलेली नाहीये. म्हणून हे काय आहे? चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येणार? फक्त 1 आणि 2. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे हा कुठून घेतलेला आहे? तर PYQ 2018. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या अणुधोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिला आहे, भारताने पहिली अणु चाचणी स्माइलिंग बुद्धा नावाने 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे केली. हा तर सोपा प्रश्न होता, ह्याचं उत्तर बरोबर आहे. पुढे बघा, पोखरण 2 या चाचण्या ऑपरेशन शक्ती नावाने मे 1998 मध्ये झाल्या. हे सुद्धा बरोबर आहे. आणि पुढे बघा, भारताने न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी NPT वर स्वाक्षरी केली आहे. तर हे चुकीचं आहे. भारताने अजूनही NPT वर स्वाक्षरी केलेली नाही. मग आपलं उत्तर काय येणार? फक्त 1 आणि 2. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही? द्विगृही विधिमंडळ म्हणजेच काय? विधानसभा आणि विधान परिषद. तर बघा, ह्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक D, तमिळनाडू. भारतामध्ये फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. आता जे आपले पेपर झाले आहेत तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे की किती राज्यांना विधान परिषद आहे आणि ऑप्शन मध्ये मग होतं की 3, 4, 5, 6. मग त्याचं योग्य उत्तर काय आहे? 6. आणि ते 6 राज्य कोणते आहेत? तर बघा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे. तर ही जी नावं आहेत ही एकदम पाठ करून टाका, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर फिरून फिरून प्रश्न विचारला जातो. आता तुम्ही मला सांगा, सध्या किती राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत? आता मला कळेल की तुमचा अभ्यास किती आहे, तुम्ही करंटमध्ये किती आहात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत? तर ह्याचं उत्तर काय आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राला टोटल किती जागा आहेत? तर 48 जागा आहेत. तमिळनाडूला किती जागा आहेत? 39. पश्चिम बंगालला 42 आणि कर्नाटकला 28 जागा आहेत. त्याच्यामुळं दिलेल्या ऑप्शनमध्ये आपलं योग्य उत्तर काय आहे? महाराष्ट्र. तसं बघायला गेलं तर संपूर्ण राज्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशला आहेत. आणि उत्तर प्रदेशला टोटल लोकसभेच्या किती जागा आहेत? तर 80. आता बघा, डिलिमिटेशन होणार आहे आणि लोकसभेच्या जागा ह्या 800 पेक्षा जास्त होणार आहेत. मग आता तुम्ही मला सांगा, डिलिमिटेशन कमिशनचे अध्यक्ष कोण आहेत? मागे जे आपले व्हिडिओ झाले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आता डिलिमिटेशन म्हणजे काय? बघा की जे राज्य आहेत त्यांच्या लोकसंख्येनुसार तिथले जे लोकसभेचे सीट्स आहेत ते वाढतील. ठीक आहे. आणि डिलिमिटेशन मध्ये काय होतं? तर आपले जे टोटल लोकसभेचे जेवढे सीट्स आहेत तर ते 800 पेक्षा जास्त होतील. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. महाराष्ट्राचे जे आता 48 आहेत ना, ते 75 प्लस होऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला?
हा अतिशय सोपा प्रश्न होता, ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा कुठून घेतलेला आहे क्वेश्चन, तर PYQ 2016. तसेच आता जे बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मराठा साम्राज्याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे सांगायचं आहे. हा क्वेश्चन कुठून घेतलेला आहे, तर PYQ 2018. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, पहिल्या पानिपतच्या लढाईत मराठे सहभागी होते. तर हे काय आहे, चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पानिपतच्या 3 लढाया झाल्या, तर त्या कोणाकोणामध्ये झाल्या. पहिली पानिपतची लढाई ही कोणामध्ये झाली, तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली. त्याच्यामुळे पहिलं काय आहे, चूक. पुढचं बघा, तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांना अहमद शहा अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. हे बरोबर आहे. तिसरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला. हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येणार, फक्त 2 आणि 3. आता हे सोपं होतं, हे वाचता क्षणी लक्षात येईल, कारण हे बऱ्याच वेळा झालं आहे, PYQ मधून रिपीटेड आहे. तसंच बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कधी झाला, तर 6 जून 1674 झाला. जर विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. आता तुम्ही मला सांगा, जे पहिले पानिपतचं युद्ध झालं बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये, तर हे कधी झालं हे तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला सगळं सांगितलेलं डिटेलमध्ये, कधी झालं, कोणामध्ये झालं वगैरे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. खालील भारतीय राज्ये त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार जास्तीपासून कमीकडे लावा. तर आपले पहिले सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेले राज्य कोणते आहे, गुजरात आहे. त्याच्यामुळे पहिलं काय येणार, गुजरात येणार. आता आपल्याला इथं काय सांगितलंय, जास्तीपासून कमीकडे, म्हणून पहिलं आपलं येणार गुजरात. दुसरं, तिसरं आणि शेवटचं कोण असेल, ह्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन झालं असेल. आता बघा, चौथ्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं गरजच नाही, कारण इथं चौथं प्रत्येक ठिकाणी हे केरळ केरळ दिलेलं आहे. मग आता जिथं जिथं गुजरात आहे ते ठेवायचं आणि बाकीचं काय करायचं, कॅन्सल करायचं. हा काय झाला, कॅन्सल झाला, बी आणि डी कॅन्सल झाला. गुजरात नंतर 2 क्रमांकाचा समुद्र किनारा हा कोणाला लाभला आहे, तर तमिळनाडूला लाभला आहे. तिसरा कोणता आहे, तिसरा आहे आंध्र प्रदेश आणि शेवटी आपलं काय राहिलं, केरळ. मग असं सांगणारा ऑप्शन कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक सी, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राला किती समुद्र किनारा लाभलाय हे तुम्ही मला सांगा. आता सध्या समुद्र किनाऱ्याच्या लांबी बदलल्या आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. नेक्स्ट क्वेश्चन. आणि हे जे मी तुम्हाला प्रश्न विचारते ना, हे मी ऑलरेडी घेतलेले आहेत, म्हणून तुम्हाला विचारते. जे मी घेतलेले नाहीत ते त्याची उत्तर मी स्वतःच सांगते. पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. खालील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची राज्ये कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखायचं आहे. काझीरंगा आसाम हे बरोबर आहे. एक शिंगी गेंड्याचं नॅशनल पार्क हे आसाममध्ये आहे, तेच काझीरंगा नॅशनल पार्क. दुसरं आहे गीर. गीर अभयारण्य हे महाराष्ट्रात आहे का, नाही, गुजरातमध्ये आहे. त्याच्यामुळे हे तर सोपंच आहे. गीर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे हे तर सोपं होतं. सुंदरबन पश्चिम बंगाल, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड. आता तुम्ही मला एक उत्तर द्या. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क हे कुठं आहे, त्याला युनेस्कोचा दर्जा दिला गेला आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील नद्या आणि त्यांचे उगम स्थान याची कोणती जोडी चुकीची आहे, तर गोदावरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. हे तर सोपं आहे. हे आहे का चुकीची जोडी, नाही. पुढे बघा. कृष्णा, महाबळेश्वर, महाराष्ट्र. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघा. कावेरी, हुबळी, कर्नाटक. हे काय आहे, चुकीचं आहे. कारण कावेरी नदीचा उगम हा कुठे होतो, तर कर्नाटकमध्येच होतो, पण कोडागू म्हणजेच कुर्ग या जिल्ह्यामध्ये होतो. त्याच्यामुळे हे काय आहे, चुकीचं आहे. पुढचं बघा. नर्मदा, अमरकंटक. हे बरोबर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला नदी प्रणाली आली पाहिजे. ज्या आपल्या महाराष्ट्राच्या, भारताच्या ज्या मेन प्रमुख नद्या आहेत त्यांचे उगमस्थानं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा. खालील राज्यांपैकी कोणते राज्य भारत चीन सीमेला लागून नाही, तर ह्याचं उत्तर काय आहे, मणिपूर. आता चीनची सीमा ही कोणकोणत्या राज्यांना लागते, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. फक्त मणिपूरला लागत नाही. मणिपूर हे राज्य ईशान्य भारतात येतं आणि ह्याची जी सीमारेषा आहे ही कोणत्या देशाला लागून आहे, तर म्यानमार या देशाला लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे आणि लक्षद्वीप हे अरबी समुद्रात आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कोणती विधानं बरोबर आहेत ते शोधायचं आहे. तर ह्याच्यापैकी हे जे पहिलं आहे हे बरोबर आहे. हे बंगालच्या उपसागरात आहे आणि लक्षद्वीप बेट अरबी समुद्रात आहे. पुढे बघा. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट
ग्रेट निकोबार बेटावर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जर मुख्य भूमीचा विचार केला तर कन्याकुमारी हे आपलं अतिदक्षिणेकडील काय आहे, टोक आहे. पण संपूर्ण भारताचा विचार केला तर हे जे इंदिरा पॉइंट आहे, जे ग्रेट निकोबार बेटावर आहे आणि हे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ठीक आहे. 2004 जी सुनामी झाली त्याच्यामध्ये हे बेट पाण्याखाली गेलेलं आहे. पुढचं बघा, 10व्या अंश वाहिनी म्हणजे 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांना वेगळे करते, जे की बरोबर आहे. अंदमान बेट हे कुठं आहे, उत्तरेकडे आहे आणि निकोबार बेट हे दक्षिणेकडे आहे. जवळजवळच आहे, पण ही जी 10 डिग्री चॅनल आहे त्याच्यामुळे हे जे दोन बेट आहेत ते वेगळे झाले आहेत. म्हणून आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक डी 1, 2, 3 सर्व बरोबर. आता बघा, हे प्रश्न आता जरी लेंदी वाटत असेल तरी हे प्रश्न सोपे खूप आहेत. म्हणजे वाचले की लक्षात येतं की हां, हे झालेलं आहे, हे PYQ आहे, हे बेसिक आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हेच बेसिक पासून स्टार्ट होतं. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट बघूया. आता पुढे काय दिलेलं आहे बघा, जे आपले ऐतिहासिक घटना आहेत ते आणि त्यांचं वर्ष दिलेलं आहे. तुम्हाला आठवलं आपलं 60 डेजचा एक व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्या दिल्या होत्या आणि त्यांचे वर्ष दिले होते. ते ज्यांनी केलं असेल त्याला हे खूप सोपं गेलं असेल. आपल्याला काय करायचं आहे, खालील जोड्या विचारात घ्या आणि त्यापैकी बरोबर जोड्या निवडा. पहिला आहे दांडी मार्च. दांडी मार्च हे बरोबर आहे, 1930 ला झालं होतं आणि हे का झालं होतं तर साबरमती आश्रमातून सविनय कायदेभंग या चळवळीचा भाग म्हणून दांडी मार्चला सुरुवात झाली होती. दुसरा आहे भारत छोडो आंदोलन 1942, हे सुद्धा बरोबर आहे. चले जाव आणि भारत छोडो आंदोलन हे 1942 ला सुरू झालं. तिसरा आहे जालियनवाला बाग हत्याकांड 1917, हे चुकीचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हे 1917 मध्ये नाही तर कधी सुरू झालं, 1919 मध्ये. आणि हे कुठं झालं आहे, पंजाबमधील अमृतसर येथे. मग ह्याच्या रिलेटेड जो जनरल डायर आहे वगैरे ते लक्षात ठेवा. मग आपलं उत्तर काय येणार बघा, आपल्याला बरोबर जोड्या निवडायच्या आहेत म्हणजे आपलं उत्तर येणार 1 आणि 2. हे सुद्धा कसं होतं, एकदम सोपा होता. आता तुम्ही मला सांगा, जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी कोणती चळवळ किंवा कोणते आंदोलन सुरू केले, त्याचं मला तुम्ही उत्तर द्या. हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं आणि त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहे ते बाकीच्या जिल्ह्यांना विचारले आहेत. नेक्स्ट बघूया, भारत चीन संबंधामधील गलवान खोरे या संघर्षाबद्दल. आता तुम्हाला खाली काय दिलेत, 3 वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला सांगितलं काय आहे की कोणती विधाने बरोबर आहेत. तर पहिलं वाचूया. हे जो गलवान खोऱ्याचा जो इन्सिडेंट आहे हा जुना आहे, म्हणजे 2020च्या काळातला आहे. पण आता सध्या सलमान खानचा गलवान खोऱ्यावर एक मूवी येत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, गलवान खोऱ्यातील संघर्ष जून 2020 मध्ये झाला आणि त्यात भारतीय जवान शहीद झाले. तर हे बरोबर आहे. हा गलवान खोऱ्याचा संघर्ष कधी झाला होता, 15 जून 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झाला होता. आणि कोणामध्ये झाला होता तर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताचे जवान शहीद झाले. हे बरोबर आहे. नेक्स्ट बघूया, या संघर्षानंतर भारताने 300हून अधिक चीनी ॲप्सवर बंदी घातली. आता हे म्हणलं की तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे टिकटॉकवर बंदी आली, पबजीवर बंदी आली, मग हे बरोबरच असणार आहे. हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, गलवान संघर्षानंतर भारताने CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला पाठिंबा दिला. आता बघा, एकतर गलवान संघर्ष झालाय त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चायना आलं तर भारत त्याला पाठिंबा देईल का? ऑब्व्हियसली नाही देणार. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यामुळे हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. मग आपलं बरोबर उत्तर काय येणार, फक्त 1 आणि 2. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे? आता आपल्याला आतापर्यंत माहिती होतं की अहिल्यानगरचं क्षेत्रफळ हे सर्वात मोठं आहे, पण अहिल्यानगर हे ऑप्शनमध्येच नाही. मग जे ऑप्शनमध्ये आहे त्यातलं तुम्हाला सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं मोठं आहे हे माहिती पाहिजे. तर बघा, सगळ्यात जास्त हे पुण्याचं क्षेत्रफळ मोठं आहे. हे किती आहे तर जवळपास 15,643 चौरस किलोमीटर इतका आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी दिलेल्या जोड्यांपैकी कोणती बरोबर नाहीये. तर पहिलं बघा, पटचित्र ओडिसा हे बरोबर आहे. पटचित्र हे ओडिसाचं आहे. दुसरं आहे मधुबनी आसाम, हे चुकीचं आहे. मधुबनी चित्रकला ही आसामची नाही तर बिहारची आहे आणि विशेषतः मिथिला या प्रांताची आहे. त्याच्यामुळं आपली बरोबरची जोडी कोणती नाहीये तर ऑप्शन क्रमांक बी. पुढे बघा, कलामकारी आंध्र प्रदेश. कलामकारी जी पेंटिंग आहे ही हाताने आणि ब्लॉकने सुती कपड्यावर केली जाणारी चित्रकला आहे जी आंध्र प्रदेशची आहे. हे बरोबर आहे. कालीघाट बंगाल.
कोलकात्याच्या कालीघाट मंदिराजवळ विकसित झालेली ही चित्रकला पश्चिम बंगालचीच आहे. ठीक आहे. मग तुम्ही मला महाराष्ट्राची चित्रकला कोणती आहे ते सांगा. आपण काय करतो, नृत्यकला लक्षात ठेवतो, त्यांच्या राजधान्या लक्षात ठेवतो, पण हे जे चित्रकला वगैरे आहेत इथं आपण फारसं लक्ष देत नाही. तर त्यातल्या त्यात हा प्रश्न वन लाईनर होता, पण अवघड होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील बँकिंग क्षेत्राबाबत विचार करा. आता हा प्रश्न खूप सोपा होता. मी तुम्हाला खूप वेळा रिपीट सांगत होते की हे असं आहे, हे असं आहे. आता ते का मी रिपीट सांगत होते, तर त्याचा उपयोग तुम्हाला इथं नक्की झाला असेल. भारतातील सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झाले. आता हे चुकीचं आहे. इथं काय वापरलंय? सर्व. 1969 ला भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, पण किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? तर फक्त 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. त्यामुळे इथं सर्व असल्यामुळं हे काय झालं? चूक झालं. पुढे बघूया. आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि ती मुंबईत आहे, जे की बरोबर आहे. हा तर प्रश्न सोपाच होता. ह्याची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 ला. पुढचं बघा. प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजेच प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग या अंतर्गत बँकांना एकूण कर्जाच्या 40% कृषी व लघु उद्योग यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांना द्यावे लागते. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. आता मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, द्वितीय क्षेत्र म्हणजे काय आणि तृतीय क्षेत्र म्हणजे काय तुम्हाला सांगते. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय की एकदम सोप्या भाषेत जिथं कच्च्या मालाची निर्मिती केली जाते, जसं की शेती, खाणी, मासेमारी, वने, खनिज साधनांचं उत्खनन. हे काय आहे? इथं रॉ मटेरियल काढलं जातं, म्हणजेच कच्चे जे माल आहेत त्याची निर्मिती केली जाते. शेतकरी शेती करतो वगैरे. तर हे कशामध्ये येतं? तर हे प्राथमिक उद्योगांमध्ये येतं. द्वितीय उद्योगांमध्ये काय येतं? आता बघा, शेतकऱ्यांनी धान्य काढलं, आता त्याच्यापासून काय करायचं की दळण करायचं, म्हणजेच काय की त्याचं पीठ बनवायचं. मग जे कच्च्या मालापासून उत्पादन जिथं घेतलं जातं ते येतं द्वितीय सेक्टरमध्ये, म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये येतं. मग त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. उत्पादन, कारखानदारी, बांधकाम, तसंच बाकीचे जे उद्योग आहेत ज्याच्यापासून कच्च्या मालापासून उत्पादन घेतलं जातं ते सगळं द्वितीय उद्योगामध्ये येतं. आणि तृतीय उद्योग म्हणजे काय की सर्व्हिस सेक्टर, जिथून तुम्हाला सेवा पुरवली जाते, ते झालं तृतीय सेक्टर. उदाहरणार्थ काय, जे उत्पादन आहे किंवा जे कच्च्या मालाची निर्मिती आहे ती महत्वपूर्ण आहे, पण त्याच्यामधून जे व्यापार झाला पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते कशामध्ये येतं? तर हे तृतीय क्षेत्रामध्ये येतं. मग याच्यामध्ये काय काय येतं बघा. बँका येतात, सेवा, तसेच व्यापार, शिक्षण, आरोग्य, वाहतूक वगैरे हे सगळं तृतीय क्षेत्रामध्ये येतं. मग बघा की एकूण कर्जाचे 40% रक्कम हे फक्त प्राथमिक ह्यालाच का दिलं? कारण शेतकरी वगैरे जे असतात, जे रॉ मटेरियल उत्पादन करतात, त्यांना बाकीच्या ज्या बँका आहेत, ज्या बाकीच्या बँका आहेत त्या कर्ज देत नाही. मग आरबीआयच्या नियमानुसार आरबीआयने काय केलं की तुम्ही 40% जे कर्ज आहे ते कंपल्सरी यांना द्यायचं, म्हणून हा नियम काढला आहे. आणि म्हणून हे काय आहे? बरोबर आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे? आपल्याला विचारलं काय आहे की कोणती विधाने बरोबर आहेत. मग आपलं बरोबर काय आहे? 2 आणि 3, ऑप्शन क्रमांक बी. आता पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्यापैकी कोणता सायबर क्राईमचा प्रकार नाही? तर पहिला आहे फिशिंग. फिशिंग म्हणजे काय की खोटे ईमेल किंवा खोटे मेसेजेस पाठवून आपलं जे पासवर्ड आहे, बँकचे डिटेल्स आहेत ते चोरणं. हा पण काय आहे? सायबर क्राईमचा प्रकार आहे. पुढे बघा. स्पूफिंग. स्पूफिंग म्हणजे काय की आपली खरी ओळख लपवून दुसऱ्याच्या नावाने संपर्क साधणे, हा सुद्धा सायबर क्राईमचा प्रकार आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट बघूया. डिजिटल अरेस्ट. आता डिजिटल अरेस्टच्या रिलेटेड तुम्ही सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील आणि हा सुद्धा सायबर क्राईमचा प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं? गुन्हेगार हा पोलीस यांचे कपडे घालून बसलेला असतं आणि फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो आणि काय म्हणतो की मी सीबीआय कडून बोलतोय किंवा मी पोलीस आहे आणि तुम्ही हा गुन्हा केलेला आहे, तुमच्यावर हा गुन्हा झालेला आहे किंवा तुमच्या मुलाला अटक केली आहे वगैरे, किंवा तुमची एवढी संपत्ती आम्हाला असं कळलं, मग तुम्ही आता डिजिटल अरेस्टमध्ये आहात. तुम्ही कोणाशी बोलायचं नाही, एका खोलीमध्ये बंद करून घ्या वगैरे असं तुम्हाला सांगितलं जातं. तर हे काय आहे? हे सांगून तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला जर आता ह्याच्यातून सुटका पाहिजे असेल तर तुम्ही मला 1 कोटी द्या, 50 लाख द्या वगैरे असे पैसे मागून त्यांच्याकडून पैसे उकळतात. तर हा कशाचा प्रकार आहे? हा सुद्धा सायबर क्राईमचा प्रकार आहे आणि हा सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मधला हा सायबर क्राईम आहे. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे आणि हे एक्झामच्या दृष्टीने सुद्धा गरजेचं आहे. पुढचं बघूया. आता राहिलं काय आपल्या शेवटी फक्त पॉन्जी स्कीम. आता पॉन्जी स्कीम म्हणजे काय? 21 दिन में पैसा डबल. तुम्हाला अक्षय कुमारचा हा डायलॉग माहिती असेल. तेच आर्थिक गुन्हा म्हणजे पॉन्जी स्कीम हा आर्थिक गुन्ह्याचा प्रकार आहे.
तुम्हाला जास्त परताव्याचे आमिष दाखवून नवीन गुंतवणूकदारांचे पैसे घ्यायचे आणि ते जुन्या गुंतवणूकदारांना द्यायचे. तर हा आर्थिक गुन्ह्याचा प्रकार आहे, सायबर क्राईमचा प्रकार नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पॉन्जी स्कीम. ठीक आहे. तर हे सगळं थोडंसं म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आणि थोडंसं नॉलेज बेस्ड क्वेश्चन होते. नेक्स्ट बघूया. आता जेव्हा तुम्ही पोलीस व्हाल तेव्हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये हे सांगतील. नेक्स्ट बघूया. भारतातील पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल विचार करा. पहिला आहे भारतीय रेल्वे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. हे चुकीचं आहे. भारतीय रेल्वे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं नाही तर चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. ठीक आहे. पहिलं काय आहे? पहिलं आहे अमेरिका, त्याच्यानंतर आहे चीन, त्याच्यानंतर आहे रशिया आणि चौथा आहे आपलं भारत. त्याच्यामुळे हे काय आहे? चुकीचं आहे. नेक्स्ट बघूया. पुढचा प्रश्न बघूया. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापन करते. आता त्याच्या फुल फॉर्म मध्येच उत्तर आहे. हे काय आहे? बरोबर आहे. पुढचं बघूया. भारतमाला परियोजना हे रस्ते विकासाचे प्रमुख कार्यक्रम आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हा भारत सरकारचा रस्ते आणि महामार्ग विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपलं काय येणार आहे? आपल्याला विचारलं काय आहे? वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मग 2 आणि 3 हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? इस्रो. इस्रो म्हणलं की तुम्हाला इस्रोची सगळी हिस्ट्री आठवली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलंच हे किती इम्पॉर्टंट आहे. तर बघा, पहिला आहे इस्रोची स्थापना 1961 मध्ये विक्रम साराभाई यांनी केली. हे काय आहे? चुकीचं आहे. इस्रोची स्थापना ही 1961 मध्ये नाही तर 1969 मध्ये झाली आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने ही झाली. त्यामुळे हे एक लक्षात घ्या. आणि 1962ला कशाची स्थापना झाली? तर इन्कोस्पार या संस्थेची स्थापना झाली. इस्रोचं आधीचं नाव हे इन्कोस्पार होतं, पण इस्रोची स्थापना ही 1969 मध्ये झाली. त्याच्यामुळे पहिलं हे चूक आहे. आता इथं ज्यांना माहिती असेल इस्रोची स्थापना कधी झाली तर त्याला हा प्रश्न लगेच जमला असेल. नेक्स्ट बघूया. भारताने मंगळयान मोहिमेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. तर ह्याचं उत्तर बरोबर आहे. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. नेक्स्ट बघूया. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे तर मी किती वेळा तरी बोलले असेल तुम्हाला. हा प्रश्न विचारणार आणि विचारला बघा. आता मला तुम्ही सांगा, गगनयान या मोहिमेमधील जे व्योममित्र आहे ते काय आहे ते तुम्ही मला सांगा. मी सुद्धा तुम्हाला फिरवून प्रश्न विचारलाय. तर आपल्याला विचारलं काय आहे? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बरोबर कोण आहेत? 2 आणि 3. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे 2 आणि 3 येत आहे. तुम्ही रट्टा मारला तरी होऊन जाईल. नेक्स्ट बघूया. नैसर्गिक आपत्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे? सुनामी हे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि भूस्खलनामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा आहेत. तर हे काय आहे? बरोबर आहे. सुनामी हा जपानी शब्द आहे आणि हे जे वाक्य आहे हे बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. तर हे काय आहे? बरोबर आहे. तर बघा, आपल्या पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चक्रीवादळे फिरतात आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने चक्रीवादळे फिरतात. तर हे लक्षात घ्या. जर नेक्स्ट भरतीला म्हणजे नेक्स्ट पेपरला हा जर प्रश्न आला, चक्रीवादळे दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने फिरतात, मग त्याचं उत्तर काय असेल? बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा. एल निनो म्हणजेच पूर्व प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभाग तापमान सरासरीपेक्षा थंड होणे. तर हे चुकीचं आहे. तुम्हाला एल निनो, ना निनो वगैरे हे मी तुम्हाला फंडामेंट्स सांगितले होते. आता मी तुम्हाला सांगते एल निनो म्हणजे काय आणि ला निनो म्हणजे काय. तसं मी 60 डेजमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे, पण एक तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर बघा, एल निनो म्हणजे काय की पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे जे तापमान आहे हे सरासरीपेक्षा उबदार होणे म्हणजे गरम होणे म्हणजेच काय? एल निनो. आता या एल निनोमुळे काय होतं? जे पृथ्वीवरील हवामान आहे त्याच्यामध्ये खूप मोठे बदल घडतात. मग याच्यामुळे काय होतं? काही भागात अतिवृष्टी होते आणि काही भागात दुष्काळ पडतो. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशन. हे कशामुळे होतं? तर एल निनो या इफेक्टमुळे होतं. आणि पुढे आहे ला निना इफेक्ट. ला निना म्हणजेच काय? समुद्राच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे हे थंड होणे. ह्याला काय म्हटलं जातं? ला निना इफेक्ट असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय होतं की भयंकर पाऊस पडतो. ह्याच्यामध्ये काही भागामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त वाढतं. मग हे कशामुळे होतं? तर हे ला निनो या इफेक्टमुळे होतं. इथं एल निनो विचारलं, बाकीच्या ठिकाणी ला निनो विचारू शकतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय आहे की फक्त खालील विधाने विचारात घ्या. मग बहुतेक आपल्याला ह्याच्यामध्ये बरोबर कोणते आहे ते ओळखायचं आहे. मग बरोबर काय आहे? फक्त 1 आणि 2. ठीक आहे.
नेक्स्ट बघूया, खाली दिलेल्या भारतीय शहरांना उत्तर ते दक्षिण दिशेने लावून उपयुक्त पर्याय निवडा. आता हा प्रश्न पण खूप सोपा होता. बघा, उत्तरपासून ते दक्षिणपर्यंत जायचं आहे. पुणे, ऑब्व्हियसली पुणे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतं. हैदराबाद, पणजी, बेंगलोर हे खाली खाली येतात. मग सगळ्यात अगोदर काय येणार आपलं? पुणे येणार. मग एक हे कुठं आहे? तर फक्त ऑप्शन क्रमांक सी मध्ये पहिल्यांदा लावलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक सी. आता इथं काहीच जास्त डोकं लावायची गरज नव्हती. पुणे जिथं पहिलं आहे ते आपलं उत्तर आणि असं सांगणार फक्त एकच ऑप्शन आहे. मग पुण्याखालोखाल काय आहे? हैदराबाद आहे. हैदराबाद खालोखाल पणजी आहे आणि पणजी नंतर आहे बेंगलोर. नेक्स्ट बघूया, खाली दिलेल्या देशांपैकी कोणत्या देशाचा तट सध्या चर्चेत असल्याने हार्मुसची सामुद्रधुनीला लागत नाही? तर बघा, हार्मुसची सामुद्रधुनी हे कोणत्या दोन जलाशयांना जोडते? आता बघा, कालच मी तुम्हाला खाडी देश वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. हॉर्मुसच्या सामुद्रधुनीबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं आहे की ती कोणत्या दोन जलाशयांना जोडते. त्याच्यामुळे म्हणजे आपले जे पेट्रोलियम पदार्थ आपल्या भारतापर्यंत येतात किंवा जगापर्यंत येतात, तर ती बंद झाल्यामुळं काय काय होतंय वगैरे हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. पण आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते. बघा, हॉर्मुसची जी सामुद्रधुनी आहे, तर ही आखाती देशांमधील जे महत्त्वाचे सागरी मार्ग आहे, त्याच्यामधील पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारी एक महत्त्वाची सामुद्रधुनी आहे आणि जगातील बहुतांश तेलाची वाहतूक इथूनच होते. तसंच या सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आहे आणि दक्षिणेला ओमान आहे. ओमान सोबतच आणखी काय आहे? UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती, म्हणजे संयुक्त अरब अमिराती. मग याच्यामध्ये आपलं काय नाही दिसत आहे? तर यमन दिसत नाहीये. यमन हा देश या सामुद्रधुनीपाशी नाहीये, तर हा कुठल्या सामुद्रधुनीजवळ आहे? तर बाब अल मंदेब. आता तुम्ही मला सांगा की खाडी देश कोणते आहेत? ज्यांनी कालचं लेक्चर माझं पाहिलं आहे त्यांना लगेच उत्तर येणार. तर या व्हिडिओमध्ये आपण काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघणार आहोत. सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी ह्याचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर करंट अफेअर्समध्ये रिसेंटली ज्या घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याच्या रिलेटेड प्रश्न घेतले आहेत. तर बघूया आपला पहिला प्रश्न. 2027च्या जनगणनेचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? सुदर्शन पटनाईक. आता तुम्हाला आठवतंय सुदर्शन पटनाईक कोण आहे? तर हे प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत आणि भारत सरकारने 16व्या राष्ट्रीय जनगणनेसाठी सुदर्शन पटनाईक यांना ब्रँड अँबॅसिडर बनवलेलं आहे. सुदर्शन पटनाईक हे ओडिसाचे आहेत आणि 2014 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे. तसेच बघा, 2027ची जी जनगणना आहे तर त्याचा शुभंकर काय आहे? तर त्या शुभंकरचं नाव आहे प्रगती आणि विकास. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, 6वा राष्ट्रीय फसल पोषण शिखर संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? मुंबई. पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिलं कमर्शियल किंवा प्रायव्हेट स्पेस स्टेशन म्हणून कोणतं स्टेशन चर्चेत आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? हेवन 1. आणि हे कोणत्या खाजगी अंतराळ कंपनीने विकसित केले आहे? तर हे व्हास्ट स्पेस या खाजगी कंपनीने विकसित केलेलं आहे. म्हणजे अजून हे होणार आहे, पण हे तुम्हाला माहिती सांगते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाले? तर ह्याचं उत्तर काय आहे? रायगड. आता बघा, महाड सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर 20 मार्च 1927ला महाड सत्याग्रह झाला. आता हा कशासाठी झाला होता? अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्याचे पाणी मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह केला होता. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. कोणत्या जिल्ह्यात आहे? आपण आत्ताच पाहिलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 23 मार्च 1931 हा दिवस कोणाशी संबंधित आहे? तर हा शहीद दिनाशी संबंधित आहे. या दिवशी काय झालं होतं? तर आपले स्वातंत्र्य लढ्यातील जे क्रांतिकारक होते, कोणकोणते? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती आणि त्यांच्या या बलिदानानिमित्त शहीद दिन साजरा केला जातो. 23 मार्च 1931ला त्यांना फाशी देण्यात आली होती म्हणून. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. समता व सामाजिक सद्भावना वर्ष 2026-27 ही घोषणा कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर ही घटना महाड सत्याग्रह ह्याच्याशी संबंधित आहे. बघा, महाड सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून महाराष्ट्र सरकारने या शताब्दी वर्षानिमित्त समता व सामाजिक सद्भावना वर्ष म्हणून हे वर्ष साजरे करण्याची घोषणा केली आहे. ठीक आहे. दांडी मार्च कधी झाला होता? 1930 मध्ये. भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये आणि स्वदेशी आंदोलन हे 1905 मध्ये झालं होतं. 1905ला बंगालची फाळणी सुद्धा झाली होती. मग तुम्ही मला सांगा, बंगालची जेव्हा फाळणी झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते?
नेक्स्ट बघा, खंजर एक्सरसाइज 2026 कुठे आयोजित झाला? तर ह्याचं उत्तर काय आहे? भारत. खंजर एक्सरसाइज हा कोणामध्ये होतो? तर भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये खंजर एक्सरसाइज होतो. मग भारतामध्ये कुठं झाला? तर आसाममध्ये झाला. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. जे आपले एक्सरसाइज असतात ते एक बघून घ्या, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला जे नोट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सर्व एक्सरसाइज दिलेले आहेत की भारताचे आणखी कोणत्या देशासोबत आपले युद्ध सराव होतात ते. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघा, अनाहत सिंग हिने आपल्या करिअरमधील पहिला PSA ब्रॉन्झ स्वदेश ओपन 2026 किताब कुठे जिंकला? तर ह्याचं उत्तर आहे अमेरिका. आता जे पेपर झाले तर तिथं प्रश्न विचारलेला की अनाहत सिंग ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहे. तसेच बघा, पुण्यातील वाघोली येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर ह्याने महाराष्ट्र केसरी जिंकली. आणि उपविजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड. आणि ही जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती ही कितवी होती? तर 68वी होती. ठीक आहे, तर हे सर्व लक्षात ठेवा. बघा, हा तोच प्रश्न आहे जो आत्ताच्या जिल्ह्याला विचारला होता, म्हणजे आता जे पेपर झाले तेव्हा विचारला होता. अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही स्क्वॅशशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा प्रश्न काय आहे, ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ह्याचं उत्तर काय आहे? रुबल नागी. आणि याच्या बक्षिसाची रक्कम किती आहे? $1 मिलियन. आणि हा पुरस्कार सोहळा कुठे झाला? दुबईमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? चौथे. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया. तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन. आणि आपण चौथ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा प्रश्न बघा, 29वी राष्ट्रीय युवा संसद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ह्याचं उत्तर आहे नागपूर. आणि ह्याचं उद्घाटन कोणी केलं? आपल्या भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालं. आता नागपूरचा पेपर आहे, तिथे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ह्याची थीम काय होती? तर भारतीय भाषा विकसित भारत 2047. पुढचा प्रश्न बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणारा देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? केरळ. ठीक आहे, बाकी काय ह्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. पुढचा प्रश्न बघा, रिक्लेमिंग इनक्रेडिबल इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे नवीन कुंडू. हे सध्या खूप चर्चेत पुस्तक आहे आणि ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, भारताचा जो सांस्कृतिक वारसा आहे, पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन ह्या विषयावर भर देणारं हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, तेजस्विन शंकर यांनी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणत्या प्रकारच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? तर हेप्टॅथलॉन या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. ह्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो. आता हे गोल्ड मेडल जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि ही स्पर्धा कुठे आयोजित केली गेली होती? तर चीन येथे तियाजिनमध्ये आयोजित केली गेली होती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCLने भारतातील पहिला LPG ATM खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू केला आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? गुरुग्राम. सध्या LPGचा तुटवडा चालू आहे, बरोबर? मग त्याच्या पार्श्वभूमीवर हे नवीन उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नौदलाने अभ्यास काकाडू 2026 मध्ये कोणत्या देशात सहभाग घेतला? तर ह्याचं उत्तर काय आहे? ऑस्ट्रेलिया. बघा, हा जो युद्ध अभ्यास आहे हा कसा आहे? बहुपक्षीय नौदल सराव आहे आणि भारत ह्याच्यामध्ये नियमितपणे सहभाग घेत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विश्व क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? तर ह्याचं उत्तर काय आहे? 24 मार्च. 24 मार्चलाच का? कारण रॉबर्ट कॉक यांनी काय केलं होतं? क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ह्या जीवाणूचा शोध लावला होता. या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 24 मार्चला विश्व क्षयरोग दिन साजरा केला जातो. 22 मार्चला आपण जागतिक जलदिन साजरा करतो. नेक्स्ट बघा, भारतामध्ये पहिली अधिकृत जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर ह्याचं उत्तर काय आहे? 1881. बघा, पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात झाली. पण व्यवस्थित संपूर्ण देशात एकाच वेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पहिली अधिकृत जनगणना कधी झाली? 1881 मध्ये. आणि ही कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड रिपनच्या काळात. आता पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये पहिली जनगणना नॉन सिंक्रोनस कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ह्याचं उत्तर काय आहे? 1872. आणि एकाच वेळी, जसं की आपण मागे प्रश्न बघितला, अधिकृत जनगणना ती 1881 मध्ये झाली. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? मग ह्याचं उत्तर काय आहे? सिक्कीम. पुढचा प्रश्न बघा, AI चिप्स तयार करण्यासाठी टेराफॅब प्रोजेक्ट कोणी सुरू केला? तर ह्याचं उत्तर आहे एलॉन मस्क.
आपला पुढचा प्रश्न आहे, केरळ राज्याचा लिंगानुपात किती आहे? तर 1084. आता 1084 म्हणजे काय, की केरळमध्ये दर 1000 पुरुषांच्या मागे 1084 स्त्रिया आहेत आणि म्हणूनच लिंग गुणोत्तरचे प्रमाण सर्वात जास्त कुठं आहे? केरळमध्ये आहे आणि सर्वात कमी कुठं आहे? तर हरियाणामध्ये आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सन प्रयोगशाळेतील लार्ज हार्डन कोलिंडर हे कुठे स्थित आहे? तर ह्याचं उत्तर आहे जेनेवा. आता हा प्रश्न फार काही इम्पॉर्टंट नाही, म्हणजे एक वन लाइनर तुम्हाला विचारला तर आला पाहिजे. नेक्स्ट बघा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स म्हणजेच अविश्वास प्रस्ताव संविधानाच्या कोणत्या कलमानुसार दिला जातो? तर ह्याचं उत्तर काय आहे? कलम 94. कलम 94 नुसार लोकसभेचे जे अध्यक्ष असतात आणि जे उपाध्यक्ष असतात त्यांना त्यांच्या पदावरून हटवायचं असेल तर त्याची तरतूद कुठल्या कलमात आहे? कलम 94 मध्ये. आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे काय, की जर सपोज लोकसभा अध्यक्ष यांना पदावरून दूर करायचा ठराव म्हणजे प्रस्ताव हा लोकसभेत मांडण्यासाठी किती दिवसांची पूर्व सूचना द्यावी लागते, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किती दिवसांची? 14 दिवसांची पूर्व सूचना द्यावी लागते. मग हे लक्षात ठेवा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. ऑप्शन मधले कलम बघूया. जेव्हा सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडायचा असेल तर तो त्याच्या रिलेटेड जी तरतूद आहे ती कलम 75 मध्ये आहे. ठीक आहे. कलम 110. कलम 110 आपल्याला काय सांगतं, तर हे धनविधेयकाशी संबंधित आहे. धनविधेयक ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे कलम काय सांगतं, एखादं विधेयक हे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा आणि त्याच्यावर शेवटी म्हणजे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त लोकसभा अध्यक्षांना असतो, हे या कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कलम 356. कलम 356 काय सांगतं, तर हे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि राष्ट्रपती राजवट कधी लागू केली जाते? जेव्हा एखाद्या राज्यातील सरकार संविधानानुसार चालत नाही तेव्हा तिथे हे कलम लावून राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता नुकतंच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट चालू होती? तर मणिपूर. मग आता 2 वर्षापासून ही राष्ट्रपती राजवट चालू होती, 2 वर्षानंतर ही संपुष्टात आली. मग तुम्ही मला सांगा की मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि राजधानी सुद्धा सांगा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ह्याचं उत्तर आहे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. इलेक्शन कमिशन ह्याचं कलम काय आहे? कलम 324. फायनान्स कमिशन ह्याचं कलम काय आहे? 280. इंटरेस्ट काउन्सिल ह्याचं कलम काय आहे? 263. आता हे जे आहेत नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, तर हे काय होतं, तर जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या काळात स्थापन झालेली ही एक प्रशासकीय सल्लागार संस्था होती आणि हिचा संविधानामध्ये उल्लेख नाहीये. पण हे जे 3 आहेत ह्याचा भारतीय संविधानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, म्हणून ह्या काय आहेत? घटनात्मक संस्था आहेत. आता हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे. आता बघा, फायनान्स कमिशनचे आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पानघडिया. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. तसंच नीती आयोग असं पण तुम्हाला ऑप्शन मध्ये देऊ शकतात. तर नीती आयोग ही घटनात्मक संस्था आहे का? तर ही देखील घटनात्मक संस्था नाही, ती एक कार्यकारी संस्था आहे. हे एक लक्षात ठेवा. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कारण ह्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. मग तुम्ही म्हणाल पंतप्रधान असतात मग ही काय आहे? घटनात्मक आहे, पण तसं नाहीये. आणखी एक, उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुद्धा घटनात्मक नाहीये, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तसंच बघा, इथं इलेक्शन कमिशन आहे. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण होते? ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. मी तुम्हाला एक हिंट देते, हे आपले माजी राष्ट्रपती होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर कोणाची संमती आवश्यक असते? संसदेच्या दोन्ही सभागृहांची. तर एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या कलम 266 नुसार भारताचा जो एकत्रित निधी असतो हा सरकारचा प्रमुख निधी असतो आणि यातून कोणताही खर्च करायचा असेल तर तेव्हा संसदेची संमती आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे एक लक्षात घ्या. आणि संसदेच्या संमतीशिवाय जर अनपेक्षित खर्च आला तर अनपेक्षित खर्च करण्यासाठी आकस्मिक निधी हा वापरला जातो. आकस्मिक निधी ह्यालाच काय म्हटलं जातं? कॉन्टिजेन्सी फंड. ठीक आहे. आणि एकत्रित निधीला काय म्हटलं जातं? कॉन्सॉलिडेटेड फंड. आणि हे जे आकस्मिक निधी असते त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असतं? तर राष्ट्रपतींचं असतं. तसेच बघा, आपले जे राष्ट्रपती आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पगार कुठून होतो?
तर यांचा पगार या एकत्रित निधीतून होतो. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की यांचा पगार कुठून होतो. ऑप्शनमध्ये असेल एकत्रित निधी, आकस्मिक निधी वगैरे, तर ह्याचं उत्तर काय असेल, एकत्रित निधीतून. ठीक आहे, आता तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. सध्या कॅग कोण आहेत? ठीक आहे, यांचं नाव मला तुम्ही सांगा. कॅग यांनाच काय म्हटलं जातं मराठीत, तर महालेखा परीक्षक. आता पुढचा जो प्रश्न आहे तर हा तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा विचारला गेला आहे. बघा काय आहे, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? तर ह्याचं नाव होतं इल्बर्ट बिल. बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल कारण खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. लॉर्ड रिपन याच्या कार्यकाळात 1883 मध्ये हे इल्बर्ट बिल मांडण्यात आले आहे. मग तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की कोणत्या गव्हर्नरच्या काळात इल्बर्ट बिल आले, आणि असे पण प्रश्न विचारलेले आहेत. मग त्याचं उत्तर काय आहे, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन ह्यांना काय म्हटलं जातं, तर ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते. आता तुम्ही मला लॉर्ड रिपनचा कार्यकाळ काय आहे ते सांगा. पुढचा प्रश्न बघूया. आता हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सर्व PYQ आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या, हेच रिपीट होतात. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश डॅश म्हणून संबोधतात, तर त्याला काय म्हणतात, प्रश्नांचा तास. संसदेच्या कामकाजाची सुरुवात दररोज 11 वाजता प्रश्नांच्या तासाने होते आणि या काळात जे खासदार ते मंत्र्यांना सार्वजनिक हिताचे प्रश्न विचारतात आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता शून्य प्रहर सुरू होतो. मी जे बोलते ते खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, एक एक शब्द इम्पॉर्टंट आहे. कधी प्रश्नांचा तास असतो, कधी शून्य प्रहर सुरू होतो. ठीक आहे, आता हा जो प्रश्नांचा तास असतो ह्याच्यामध्ये तोंडी उत्तर यालाच काय म्हटलं जातं, तारांकित म्हटलं जातं, आणि अतारांकित म्हणजेच काय, लेखी उत्तर, असे दोन प्रकारचे प्रश्न असतात. शून्य प्रहर ही संकल्पना भारताने 1962 मध्ये स्वतः विकसित केली असून ती कोणत्याही नियमावलीत नाहीये. तर ही कधी सुरू केली हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, मग तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की तारांकित प्रश्न कधी विचारले जातात. तारांकित म्हणजेच काय, तोंडी प्रश्न. मग ते कधी विचारले जातात, जेव्हा सकाळी 11 वाजता जेव्हा कार्य सुरू होतं त्याचं, तेव्हा ते विचारले जातात. ठीक आहे, आणि शून्य प्रहर कधी असतो, 12 वाजता. आता पुढचा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे, हा पण बऱ्याच वेळा विचारला जातो. बघा काय आहे, भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली, तर ही 1951 ते 1952 म्हणजे ह्या वर्षात झाली. स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक एक्झॅक्ट कोणत्या तारखेला झाली, तर 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या काळामध्ये झाली आणि या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंकली. आता बघा, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे. तर